नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नाव तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच झालेलं आहे, मनाशी हितगुज. आणि आज आषाढी एकादशी, आपला सगळ्यात मोठा एकादशीचा सण आपण जसं म्हणू शकतो त्याला. आणि म्हणजे कसं आहे बघा, सगळे आतुरतेने वाट बघत असतात की आषाढी एकादशी केव्हा येते आणि आम्ही पंढरीची वारीला केव्हा जातो. अख्ख्या महाराष्ट्रातनं लांबून लांबून पायी वारकरी संप्रदायाचे लोक पालखी घेऊन सगळे पंढरपूरला जमा होतात. आणि त्यांचा टाईमटेबल एवढा पक्का असतो की अगदी म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल. गीतेमध्ये 18 अध्याय आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये पण 18 अध्याय आहेत. आणि आळंदीला सगळे जमून आळंदीहून जी पालखी निघते ती बरोबर 18 दिवसामध्ये पंढरपूरला पोचते. कोणी हे गणित मांडलं असेल बघा. आणि एवढी ताकद कोण देतो कोणाला. आणि म्हटलंच आहे की वारी एकदा जर केली तुम्ही तर आयुष्यातल्या कुठल्याही प्रॉब्लेमला तुम्ही आनंदाने सामोरं जाऊ शकता. इतका त्याला ते स्ट्रगल समजतच नाहीत. ऊन असतं, पाऊस असतो, वारा असतो, झोपायला जागा नसते, खायला भरपूर असतं, पण ते खावत नाही. कारण काय असतं, पुढे जायची घाई असते, विठ्ठलाला भेटायची घाई असते. आणि विठ्ठल किती प्रेमळ आहे सगळ्यांनाच माहिती आहे, मी वेगळं सांगायची गरज नाही आहे. आता उद्या काय चित्र असतं बघा पंढरपूरला. आणि आषाढी एकादशी म्हटली की सगळ्यांना चातुर्मासाची आठवण होतेच. आणि सगळे उपास करून त्या दिवशीपासून सुरुवात करतात. मग श्रावण येतो आणि याच्यामागे इतकं स्ट्रॉंग सायन्स आहे बघा की आपोआप वर्षा ऋतूमध्ये आपला जठराग्नी मंदावतोच. आणि आषाढी एकादशीला उपवास करून आपल्या पूर्ण पोटाचं मेंटेनन्स होतं, क्लिनिंग होतं. आणि पुढच्या 4 महिन्याकरता आपण पुन्हा फ्रेश होतो. पण असं नाही आहे की भरपूर तेव्हाच नाही खाऊ शकत आपण. श्रावणामध्ये परत एक वेळ भरपूर उपास असतात, भरपूर सण असतात. आणि त्यात वेगवेगळं खाल्लं की तरी परत उपास आले की परत ते मेंटेन होऊन जातं. असं करत करत चातुर्मास कसा निघून जातो हे आपल्याला कळतसुद्धा नाही. आणि मग येते कार्तिकी एकादशी. आषाढी ते कार्तिकी बरोबर 4 महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये वेगवेगळे सण उत्साहाने सगळे साजरे करत करत आपला शेतकरी आनंदाने आयुष्य जगायला आपल्याला शिकवतो. हे आपण त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. आपण कसं शहरी जीवनामध्ये हे सगळं विसरलो. विठ्ठल किती साधा देव आहे माहिती आहे का तुम्हाला. त्याच्याकडे कॅटेगरी नाही आहे, श्रीमंत गरीब असं काहीही नाही. जो येईल त्याच्या पायाशी चरणाशी डोकं ठेवेल तो त्याचा भक्त होतो. आणि म्हणूनच विठ्ठलाला माऊली म्हटले आहे. माऊली अगदी प्रेमळ असते. तिला काय लागतं, फक्त एक साधी तुळस लागते बघा, अशी मंजिरी तुळशीची. तिने तो खुश होतो. आणि मग आनंदाने लोक गाणे म्हणत भजन म्हणत सगळीकडे निघत राहतात आणि आपले असे टाळघेत वाजवत राहतात. त्यामुळे अगदी छान वाटतं, सगळ्यांना अगदी आनंदी वातावरण होतं. आणि याचं एक मुख्य कारण तुम्हाला मी मागेच सांगितलं आहे आषाढ महिन्यातच, की शेतकऱ्यांची महत्त्वाची कामं पेरणी वगैरे सगळी झाल्यानंतर ते हा टाईमटेबल ठरवतात की आता काय करायचं आहे, चला आपण भजन कीर्तन करू, थोडं अध्यात्माकाकडे वळू आणि मग पंढरपूरला जाऊन येऊ. एखाद महिना तसा निघून जातो. आणि मग पेरणी त्यांची घरी आलं की त्यांना अगदी आनंदाने सगळी पिकं वर आलेले दिसतात. मग किती त्यांना आनंद होत असेल की आपल्या धरणी मातेने इतके छान सांभाळून ठेवले, छान मातीचं मौशार पांघरून घालून ठेवलं. आणि मग आता ते रोपं अगदी तरारून वर आले. भुईमुग कसा येतो वरून, हरभरा कसा येतो, सगळा आनंदीदायक वाटतो. आणि ऊस तर विचारूच नका, ऊसाने अगदी सगळीकडे गोडवास पेरून ठेवला. सगळ्यांना ऊस अगदी आवडतोच. तशी आषाढी एकादशीचा महिमा मी तुम्हाला वेगळा काय सांगू बघा. उपास करून सायन्साचं पोटाचं महत्त्व सगळं मेंटेन करणं वगैरे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि विठ्ठलाचं पण मी वेगळं महत्त्व तुम्हाला काय सांगू. विठ्ठल इतकी माऊली आहे की ती जनाबाई, सखूबाई, ज्ञानेश्वर सगळ्यांना आवडलेली आहे. सगळे तिच्या मागे धावून धावून गेलेले आहेत. आणि पुंडलिकाचं मातृ आणि पितृप्रेम तर सगळ्यांनाच माहिती आहे. तिच्यासाठीच हा विठ्ठल 28 युग झाले थांबला आहे तिथे. त्याच्या मागे मग रुक्मिणी पण आली धावत की नाही माझे विठ्ठल कुठे गेले. मग त्यांच्या मागे रुक्मिणी आली. मग रुक्मिणी पण तिथेच थांबली. आणि मग आपल्याला पंढरपूरला, आपल्या महाराष्ट्राला एक दैवत मिळालं मोठं. आणि सगळी त्याच्याकडे धावून जातात. महाराष्ट्रात आल्यावरती पंढरपूरला गेला नाही असा तुम्हाला विरळाच माणूस भेटेल. आणखीन एक नवीन शास्त्र पण लोक म्हणतात की जे विठ्ठल आपण म्हणतो तोंडाने म्हटल्यानंतर तो एक प्राणायामाचाच श्वासाचाच प्रकार आहे. आणि या 4 महिन्यांमध्ये पावसाळा असल्यामुळे जठराग्नी मंदावल्यामुळे वाताचा त्रास पुष्कळांना होतो.
मग प्रत्येकजण प्राणायाम करतो असं नाही आहे, त्यामुळे तो विठ्ठल म्हणताना जो श्वास बाहेर पडतो तर कार्बन डायऑक्साईड थोडा थोडा बाहेर पडतो आणि आपल्या याच्यातले जे विषारी द्रव्य असतात ते थोडे कमी व्हायला मदत होते. हे पण एक त्याच्यामागचं सायन्स आहे. म्हणून 4 महिने लोक विठ्ठलाचं नाव घेत राहतात. आणि विठ्ठलाचे भजनं किती आहेत, माझे माहेर पंढरी, कितीकांना ते माहेरच वाटतं आपलं, की आपलं सासरचं दुःख सगळं तिथे जाऊन विसरतात लोक. जनाबाई सखूबाईचं तर तुम्ही बघितलंच आहे, किती धावून गेला विठ्ठल त्यांच्या मदतीला, किती त्यांना त्रास होता सासरी, ते सगळे विसरायच्या. विठ्ठलाच्या सान्निध्यात गेलं, विठ्ठलाच्या स्मरण केलं की त्यांना त्याचं काहीच वाटायचं नाही. कितीतरी दळणं त्यांच्यासमोर टाका, कितीही त्यांना कामं करायला सांगा, ते काहीही त्यांना वाटायचं नाही त्याचं, कारण त्यांच्या मागे विठ्ठल उभा असायचा आणि विठ्ठलाचं नाव घेत घेत ते काम करायचे. त्यामुळे त्यांना त्याचं काहीही वाटायचं नाही. ते श्रमाचं त्यांना जाणवायचे नाही ते श्रम. म्हणूनच म्हणलं की कुठलं तरी नामस्मरण, कुठल्या तरी देवाला आपण आधार मानलं ना, तर आपलं जे जीवन आजकाल जे स्ट्रगल म्हणा, स्ट्रेस म्हणा, सगळे लोक म्हणतात, मग त्यातनं ॲसिडिटी, डिप्रेशन हे सगळे जे येतात त्याच्यापासून आपण दूर राहतो. एक मनाला स्ट्रॉंग असं अधिपत्य पाहिजे कुणाचं तरी. नाही, तो सगळं माझं जे दुःख आहे तो सगळं तो देव घेतो आणि तो आपलं वाहून आपल्याला आपलं दुःख हलकं करतो, जीवन आपलं हलकं करतो, हा आपला ठाम विश्वास पाहिजे. मग आपलं जगणं अगदी सोपंच होतं. तर चला उद्यापासून आपण तयारी करूया. चातुर्मासामध्ये हा तरी एक संकल्प करू. 4 महिने लोक बरेच संकल्प करतात. कुणी काय एक वेळ जेवतं, कुणी काय एकाच रंगाची साडी नेसतं, कुणी कोणाला रोज रांगोळ्या एकाच प्रकारची रांगोळी काढतं, कुणी वेगवेगळ्या प्रकारची देवाला फुलं वाहतं 108 आणि मग त्याचं काउंटिंग करून तितकं भटजीला दान करतात, सोन्याची फुलं. असं आपापल्या परीने सगळे लोक वेगवेगळे संकल्प करतात. पण आपण काय संकल्प करू की एक आपला एक स्ट्रॉंग गुरु मानू. गुरुशिवाय गती नाही आणि गतीशिवाय मती नाही आणि मतीशिवाय आपलं आयुष्य आहे का? आयुष्याला पण गती येत नाही. म्हणून एका स्ट्रॉंग दैवताला आपण हाताशी धरलं पाहिजे आणि त्याची भक्ती केली पाहिजे असं मला वाटतं. तर हे माझं बोलणं तुम्हाला कितपत पटतं? कारण मी शॉर्टमध्येच बोलली आहे, कारण तसं बोलायला भरपूर आहे. विठ्ठलावरचे गाणे भरपूर आहे, भजन भरपूर आहे आणि ज्ञानदेवे रचला पाया तुका झाला असे कळस असं म्हटलं आहे. ॲक्च्युअल ज्ञानेश्वराचं काम पण पुष्कळ आहे, पण ज्ञानेश्वरांनी स्वतःला थोडं खाली ठेवून तुका झाला असे कळ असं म्हटलं आहे. कारण काय तुकारामांनी काय केलं, ज्ञानेश्वरांपेक्षा पण सोप्या भाषेमध्ये सगळी माहिती सांगून शेतकऱ्यांमध्ये ते प्रिय केलं. अभंग सगळे, तुकारामाचा अभंग येत नाही असं एकही शेतकरी तुम्हाला सापडणार नाही अशी. आणि नामदेवाची तर पायरी अगदी पहिली घेतली आहे विठ्ठलानी. तो म्हणाला की तुला नमस्कार केल्याशिवाय माझ्या मंदिरात कोणी येणार नाही. मग किती नामदेवाचं नशीब म्हणायचं थोर. असे सगळ्या प्रकारचे सगळ्या समाजातल्या स्तराच्या लोकांना त्यांनी आपलंसं ठेवलेलं आहे करून. मग तिथे आपण गेलो तर आपलं मन किती रमतं बघा तुम्ही. पंढरपूरला गेलं तर तिथून यावंसं वाटत नाही. चंद्रभागा नदी किती सुंदर. चंद्रभागा अगदी काठोकाठ भरलेलीच असते भक्तांनी. आजकाल तर 12 महिने तिथे भक्त असतात सगळे. कारण पंढरपूर एवढं गाजलंच आहे आणि लोकांना इच्छा होते जायची. नाही चला आपण पंढरपूरला जाऊन येऊ. आमच्या विदर्भातनं तर पहिल्यांदा असं वाटायचं की अगदी काशीला गेलो का आपण, काशी यात्रेसारखं पंढरपूर वाटायचं. इतकं लांब वाटायचं बघा. आता सगळं सोपं झालं, दळणवळण वगैरे, रेल्वे पण किती काढल्या सरकारने. स्वतःच्या कारने तर लोक जातातच आनंदाने. मंडळी, कसा वाटला माझा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. मी इथेच थांबवते, कारण जास्त बोललं ते पण नको वाटतं. आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्कार.